आपण महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी या धड्याच्या पुढील विभागात आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पहिलं महायुद्ध बघितलं. तर आता या दुसऱ्या महायुद्धाची काय स्थिती होती, काय काय झालं, सगळं आपण आता विस्तारितरित्या अभ्यास करत आहोत. चला तर मग 1939 ते 1945 या कालावधीत हे दुसरं महायुद्ध झालंय आणि पहिल्या महायुद्धापेक्षा अधिक असं हे संहारक ठरलं. बघा, थोडीशी परिस्थिती गंभीरजनकच आहे की महायुद्धामध्ये खूपच मला असं आपल्याला आता दिसतंय, आपण सगळेच मिळून बघतोय, आपण अभ्यासात त्या शिरलोय आता, की खूपच परिस्थिती संहारक अशी होती आणि पहिल्या महायुद्धाच्या तुलनेमध्ये ते अधिक व्यापक होतं. म्हणजे मोठ्या प्रमाणात असं हे युद्ध होतं, फारच मोठ्या प्रमाणात. आणि या युद्धामध्ये अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब असा करण्यात आला होता. बघूया आता पुढे, ते आहेच आपल्या उपक्रमामध्ये. युद्धात सहभागी असलेल्या राष्ट्रांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळलं, कारण जेवढे पण ह्याच्यामध्ये राष्ट्र होते महासत्तांना मदत करणारे, ते सगळेजण डामडौल त्यांचा कोसळला. कारण जवळजवळ सगळ्याच परिस्थितीला आता त्यांना तोंड द्यावं लागतंय. तर पुढे ह्याच्यातली सहभागी राष्ट्र कशी होती बघा. मित्र राष्ट्र ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत रशिया, चीन आणि अमेरिका. आणि अक्षराष्ट्र होती जर्मनी, जपान आणि इटली, ही देश होती. तर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा महत्वाचा सहभाग होता, कारण अमेरिकेनं या युद्धामध्ये अणुबॉम्बची निर्मिती केली होती. अणुवस्त्र म्हणजे अणुबॉम्ब तयार केला होता. आणि त्यांनी हे युद्ध संपवण्यासाठी काय केलं, तर हिरोशिमा आणि नागासाकी हे जपान मधले दोन ठिकाण आहे, या दोन शहर आहेत, प्रमुख शहर आहेत अर्थात. त्या शहरांवरती हे दोन्ही बॉम्ब टाकून दिले 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी. एक हिरोशिमावर आणि एक नागासाकीवर टाकून दिला बॉम्बच. तुम्ही कल्पना नाही करू शकणार की इतकं तिकडे हानी झालेली आहे. त्याच्यामुळं मुलं इतकी विचित्र येतात जन्माला, अतिशय नुकसान पिकांचं, लोकांचं, संपूर्ण देश बेचिराग झाले. हे शहरं दोन्ही पण, देश नाही, आपली शहरं हिरोशिमा आणि नागासाकी, कारण जपानची ती अतिशय महत्वाची अशी हे होती, शहरं होती. त्याच्यानंतर पुढे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या या काळात जागतिक पातळीवर ज्या ज्या घडामोडी झाल्या, त्यातली ही एक महत्वाची घटना म्हणजे शीतयुद्धाची सुरुवात होईल. म्हणजे काय झालं, हा जेव्हा बॉम्ब टाकले तेव्हा ते इतके संहारक ठरले की सगळी राष्ट्र जवळजवळ हादरली हा घटना बघून. आणि त्याच्यामुळं त्याच्या पाठोपाठ आलं ते म्हणजे शीतयुद्ध, त्याची सुरुवात झाली. शीतयुद्ध म्हणजे आता आपण पुढे आता त्याचा अभ्यास करणारच आहोत. 1945 ते 1991 हा प्रदीर्घ काळ हा शीतयुद्धाने व्यापलेला असा होता. त्याच्यानंतर आता 3 फिती तर दिलेल्या आहेत, कारण आपण खूप भयानक अशी परिस्थिती बघितलेली आहे युद्धाची दुसऱ्या, की काय काय झालेलं आहे. तर विचार करून आपण लिहूया. जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकुमशाहीचा उदय झाला. जर्मनीतील लोकशाही परंपरा बळकट असल्या तर काय झाले असते, हुकुमशाही राजवटी अस्तित्वात येऊ नयेत म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला ह्याचा थोडासा आढावा दिला होता की जर्मनमध्ये हिटलर नावाची एक व्यक्ती होती. बापरे, अतिशय क्रूर कर्मा म्हणून त्यांची ओळख केली जाते इतिहासामध्ये. तर अशा रीतीने आपण ते करायचं नाहीये हुकुमशाही, तर आपली लोकशाही राजवटच बरी. त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं, युद्धास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केलाय, परंतु तरी पण युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघ अपयशी असा का ठरला? राष्ट्रसंघाने युद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या, म्हणजे हे दुसरं महायुद्ध झालंच नसतं आणि इतका संहारक हल्ला पण झाला नसता. त्याच्यानंतर पुढे आहे की 1939 ते 1945 या कालावधीत जे दुसरं महायुद्ध चालू होतं
याच काळात भारतात कोणत्या कोणत्या घडामोडी होत होत्या आणि ह्या महायुद्धाचा भारतावर कोणता परिणाम झाला, असं आता ह्या स्थिती आहे. चला तर मग आता आपण पुढे जाऊया. शीतयुद्ध ह्याच्याबद्दल आता आपण थोडी माहिती घेणार आहोत. दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका आणि शत्रू, दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत रशिया युद्ध संपल्यानंतर एक स्पर्धक झाले आणि सहकार्याची जागा स्पर्धेनं घेतली. या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा 40 ते 45 वर्षाचा हा कालखंड व्यापला. या दोन्ही देशामध्ये उघड उघड युद्ध झाली झाली, युद्ध झाली नाहीये, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधामध्ये होता. शत्रू असणारे हे असे मित्र असणारे हे देश होते, परंतु ते कसे झाले, स्पर्धक कसे झाले. त्याच्यानंतर प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचं वर्णन हे शीत युद्धाच्या द्वारे केलं जातं. म्हणजे संपूर्ण तणावपूर्ण अशी स्थिती. याच काळात अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएत रशियानेही अण्वस्त्रांची निर्मिती करून आपलं लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ह्या दोन महासत्ता काय होत्या संघर्षात. अगदी सर्वप्रथम अमेरिका सोव्हिएत रशिया या दोन महासत्तामधला जो संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्र स्पर्धा, विचार प्रणालीतील भेद, परस्परांना कटशह देण्याची वृत्ती, या सर्व बाबीमुळेच शीतयुद्ध हे सुरू झालं. शीतयुद्ध म्हणजे शांततेमध्ये युद्ध, म्हणजे आपापल्या देशातच राहायचं, पण तिथून सगळी तयारी करत राहायचं की आता मला ह्याच्यावर हल्ला करायचा आहे, त्याच्यावर आक्रमण करायचंय, त्याची प्रकारची संपूर्णपणे तयारी, ह्यालाच शीतयुद्ध असं म्हणतात. त्याच्यामध्ये तर काही हानी भरपूर होते, अजून तणावपूर्ण स्थितीमध्ये तणावपूर्ण अशी. त्याच्यानंतर आता आपण काय शिकलो, दुसऱ्या महायुद्धाचा काळ हा कधी सुरू झाला, दुसरे महायुद्ध अधिक संहारक का ठरलं आणि कोणत्या बाबीमुळे शीतयुद्ध सुरू झालं आणि युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेनं काय केलं. चला तर मग आपण पुढे बघूया काय काय आहे पुढील विभागामध्ये. उत्सुक आहात ना विद्यार्थी मित्रांनो? चला तर